नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची ई-KYC प्रक्रिया सध्या सुरू असून सरकारने यासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंतची मुदतवाढ दिलेली आहे. तरीही अनेक महिलांनी ई-KYC पूर्ण केल्यानंतरही त्यांचे हप्ते कायमस्वरूपी बंद होण्याची आणि त्यांना मिळालेली रक्कम वसूल होण्याची देखील शक्यता आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे KYC करताना तुम्ही दिलेल्या आधार क्रमांकावरनं सरकारला तुमच्या कुटुंबाची संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक माहिती अगदी सहज उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे लाभार्थी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. जर तुमच्या पतीचं किंवा वडिलांचं उत्पन्न या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. यासोबतच ज्या कुटुंबातील सदस्य आयकर म्हणजेच इन्कम टॅक्स रिटर्न भरत असतील त्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही मूलभूत निकष पूर्ण करणं आवश्यक आहे. सर्वप्रथम अर्जदार महिला महाराष्ट्राची रहिवासी असणं बंधनकारक आहे. जर इतर राज्याच्या व्यक्तींनी फॉर्म भरून लाभ घेतला असेल तर त्यांचे पैसे पुन्हा परत वसूल केले जातील आणि त्यांचं खातं हे गोठवलं जाऊ शकतं. कुटुंबातील सदस्य संख्येचा विचार केल्यास एका शिधापत्रिकेवरती केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते. या मर्यादेपलीकडे लाभ घेतल्यास हप्ते बंद होतील. तसेच लाभार्थ्याकडे स्वतःचं आधार लिंक असलेलं बँक खातं असणं आवश्यक आहे आणि त्या व्यक्तीचं किमान वय हे 21 वर्ष पूर्ण असावं. काही विशिष्ट सरकारी किंवा राजकीय संबंध असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी म्हणजेच राज्य किंवा केंद्र सरकारमध्ये कार्यरत आहेत आणि त्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना देखील लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील सदस्य विद्यमान खासदार, आमदार असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा मंडळावरती आणि महामंडळावरती असतील, मग यामध्ये ते अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य यांसारख्या पदांवरती कार्यरत असतील, अशा महिलांचे हप्ते देखील बंद केले जाणार आहेत. इतर योजनांमधून लाभ घेणाऱ्यांसाठी देखील नवीन नियम लागू करण्यात आलेत. जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना यांसारख्या इतर कुठल्याही योजनेअंतर्गत 1500 रुपये मिळत असतील तर लाडकी बहीण योजनेचा पूर्ण हप्ता बंद होईल. त्यानंतर वाहन मालकीबद्दल बोलायचं झाल्यास कुटुंबातील पती किंवा वडील कोणत्याही सदस्याच्या नावावरती ट्रॅक्टर वगळता कुठलंही 4 चाकी वाहन नोंदणीकृत असल्यास त्या कुटुंबातील महिलेचा हप्ता बंद होणार आहे. तुम्ही जर वरीलपैकी किंवा आता सांगितल्यापैकी कोणत्याही निकषामध्ये बसत असाल तर ई-KYC नंतर तुमची अपात्रता सिद्ध झाल्यास योजनेतून मिळालेले सर्व पैसे सरकार तुमच्याकडनं वसूल करू शकतं. हे लक्षात ठेवूनच आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जरी तुम्ही ई-KYC केलं तरी सुद्धा तुमचे पैसे बंद होऊ शकतात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.